नमस्कार नागपूर, मी सुजाता मसराम. आवाज विदर्भ नागपूर न्यूजमधून वळूया आजच्या खास बातमीकडे. कलार समाज भवन नागपूर रेशीमबाग येथे जैन कलार समाज ज्येष्ठ नागरिक मंडळ व आपुलकी परिवारातर्फे अधिक मासानिमित्त श्री गजानन विजय ग्रंथ व भव्य सामूहिक पारायण कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष हजारोच्या संख्येने उपस्थित होते. गजानन माऊलीच्या आरतीने संपूर्ण परिसर गजबजून गेलेल्या या क्षणाचे काही दृश्य बघूया. आणि दानदाताही आहे. हे भवन 1986 ला तयार झालं. त्यावेळेस आम्ही व आमच्या सर्व मंडळीच्या सिंहाचा वाटा होता. आणि आज अशी कल्पना डोक्यात आली की भारताच्या म्हणण्यापेक्षा म्हणजे भारताच्या नकाशावर आज गजानन महाराज संस्थान जे आहे ते एक अवलौकिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे. आणि ते ॲडमिनिस्ट्रेशन बघता साऱ्या जगात त्याची स्तुती होते. म्हणजे त्या गजानन महाराज संस्थानची जो पारदर्शक व्यवहार आहे, त्यांची जे सेवेची जी वृत्ती आहे, ती सेवेची वृत्ती बघितल्यानंतर मला असं वाटायला लागलं की ही प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक ट्रस्टमध्ये हा भाव यायला पाहिजे. आणि अनायसे हा कार्यक्रम मागच्या वर्षी आम्ही इथे करण्याचा प्रयत्न केला, आम्हाला हॉल मिळाला नाही. मग आम्ही महात्मा फुलेमध्ये केला. यावर्षी आम्ही बुकिंग करून घेतली आणि हा कार्यक्रम आम्ही राबविला. उद्देश फक्त एकमात्र होतं की आमच्या ट्रस्टमधली जी निगेटिव्हिटी आहे ती निघावी आणि पॉझिटिव्हिटी यावी. आणि जसं शेगावची संस्थान वाढली आहे तशी आमची देखील संस्थान वाढावी आणि सेवा आणि परोपकार आमच्या हाताने घडावा, हा त्यामागचा एक उद्देश आहे. त्याबद्दल आध्यात्मिक प्रतिष्ठान माझं असं मत आहे की आध्यात्मिक प्रत्येक ट्रस्टमध्ये ती रुजवायला पाहिजे. म्हणून मी माझ्या यासाठी ही सुरुवात करून गजानन महाराजचं उदाहरण. संत गजानन महाराजांचं आज जे कार्यक्रमाचं आयोजन जैन कला समाज ज्येष्ठ नागरिक मंडळ आपुलकी पर्व आहे, तसंच मध्यवर्ती मंडळ या निमित्ताने आज इथे प्रस्तुतकरण आणि आज तुमच्या समोर देखील दिसत आहे. कार्यक्रमाचं आयोजन याच्यासाठी करण्यात आलेलं होतं की संत गजानन महाराजांचा जे उपदेश होतं की संघटित राहा, एकामेकावर विश्वास करा, कुठल्याही परिस्थितीत हालू नका. आज त्या निमित्ताने आज आम्ही इथे त्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून आम्ही आज समाजाचं संघटितसाठी हा कार्यक्रम करत आहोत. हां, तर आमचं इथे मेडिकल चेकअप पण राहतात, कारण की आमचं जे मंडळ आहे जे माझ्यावर किंवा संघटनेवर दायित्व आहे ते ज्येष्ठ नागरिक मंडळाचं आहे. आणि या मंडळात जवळपास 600 ते 700 ज्येष्ठ नागरिक मंडळ आहेत. त्याच्यात काही महिला आहे, काही पुरुष आहेत, काही डिसेबल लोक आहेत. तर त्यांना सातत्याने आम्हाला एक त्यांचं आयोजन, त्यांचा एक विचार विमर्श, त्यांच्यासाठी जे काही करायचं असतं आम्ही करत असतो. आणि या कार्यक्रमानंतर आमचं हर वर्षी शेगावला आमची फेरी असते, वारी असते. ह्या कार्यक्रम झाल्यानंतर आमचं वारी जे असते पूर्ण ज्येष्ठ मंडळाला बसमध्ये आम्ही निःशुल्क घेऊन जातो आणि त्याला दर्शनाच्या माध्यमातून शेगावला जाऊन आम्ही वापस येतो. वारकरी येत आहे. हा होतं गेल्या हे 2 ते 3 महिन्यापासून यांचं सगळं आयोजन चालू होतं. विजा हा प्रोसेस सुरू होता आणि इतके मोठे आज लंडनवरून आज जे लोक येणार होते त्यांचं तिकीटचं, त्यांचं व्यवस्थाचं, त्यांचं सगळ्यांचं संगोपन आणणं ते सोपं होतं. कुठेतरी देशातल्या सरकारने आणि त्या व्यवस्थेने त्यांना एका माध्यमातून एकाच ठिकाणी आज वारीच्या माध्यमातून त्यांना पंढरपुरात ते आणणार आहे. हे खूप मोठं आयोजन आहे आणि महाराजांची प्रकृती म्हणा की प्रसिद्धी म्हणा ही जगभरात आज चाललेली आहे. आणि या व्यवस्थेने आज सगळे लोक एकमेकांशी जोडून राहिले.
आज आम्ही मागचा जो एक कार्यक्रम आमचा झाला होता तो 7 फरवरीला 2025ला झाला. त्याच्यानंतर 28 फरवरी समाधी दिवस होता 2000 म्हणजे महाराजांचा 115वा. त्या दिवशी ऋषी पंचमी होता, तर त्या दिवशी दुसरा कार्यक्रम झाला आणि आज आमचा तिसरा कार्यक्रम आहे. आणि मी आजच तुम्हाला येणारी जी आमचं तारीख जी आहे ती 15 सप्टेंबरला समाधी दिनानिमित्त आमचा एक जो नंतरचा जो कार्यक्रम आहे गजानन महाराजांचा तो होणार आहे परत. त्यानिमित्त सर्वजण तुम्ही या परत एकदा. ज्येष्ठ नागरिक मंडळच्या या जो बॅनर खाली आम्ही त्यांचं एक वैचारिक प्रोग्राम राहते, खेळकूद राहते, त्यांचं एक स्पोर्ट्स राहतात, त्याच्यानंतर त्यांचा आचार विचार राहतात. खूप ज्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मंडळाला किंवा ज्येष्ठ व्यक्तींना आपले विचार व्यथा सांगता येत नाही, तर ते इथे खुल्या विचाराने खुल्या मंचाने आम्हाला सांगतात. त्याच्यावर काय रेमेडीज असेल तर आम्ही करतो आणि त्याचा कुठेतरी मार्ग काढतो. जय गजानन. बोलो श्री संत गजानन महाराज की जय. थँक्यू. Thank you.